या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा ठाम इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलाय. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियमबाह्य व्हावी यासाठी त्यांनी राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडिंग्लज व कागल या तालुक्यांचा दौरा करून निवडणूक यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान त्यांनी मतदान यंत्रांची सुरक्षा, स्ट्रॉंग रूमची व्यवस्था, सीसीटीव्ही कव्हरेज आणि 24 तास सशस्त्र पहारा याबाबत कडक सूचना दिल्या. मतदान यंत्रांचे सीलिंग, वाहतूक तसेच स्ट्रॉंग रूम उघडणे बंद करणे, संवेदनशील प्रक्रिया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच पार पडावेत असे निर्देश त्यांनी दिले. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात उपस्थित राहून अचूकता, समन्वय आणि जबाबदारीने एक टीम म्हणून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर देताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की प्रचारादरम्यान सामाजिक सलोखा बिघडेल असे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी भिंतीवर पोस्टर्स लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. उमेदवारांसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित असून विनापरवाना सभा किंवा रॅली काढण्यास त्वरित कारवाई केली जाईल. जिल्ह्यात 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्रांवर पाणी, वीज, रॅम्प व स्वच्छता गृहे उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अवैध पैसे, दारू वाटप व पेड न्यूजवर करडी नजर ठेवली जात असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.